मुलांची सुट्टी चालू झाली की घरचं रुटीन पूर्णपणे चेंज होऊन जातं. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते. सकाळी सकाळी लवकर उठायचं होतं, पण मुलांची सुट्टी त्याची उशिरापर्यंत दोघांची मस्ती चालू होती. त्यामुळे झोपायला उशीर आणि त्यामुळे सकाळी उठायला पण उशीर झाला. मग उठल्यानंतर सगळ्यांचा नाश्ता, जेवण, घर आवरणे यामध्ये टाईम कसा निघून जातो हे समजतच नाही. एका मागोमाग एक कामं येतच राहतात. माझ्या मागोमाग शौर्य पण लगेच उठला आणि काल रात्री तो नीट जेवला नव्हता, त्याच्यामुळे त्याला आज सकाळीच भूक लागलेली होती. म्हणून त्याने मला सांगितलं की आज मला आलू चीज पराठा बनव. म्हणून सगळ्यात आधी बटाटे उकडत लावले आणि कालची थोडी भांडी होती ती घासायला घेतली. काल मला जीव शौर्याने काहीच काम करून दिलं नाही, कारण का त्यांना दोघांना 2 दिवस भरपूर ताप होता. आणि इथे बघा शौर्याचं काय चालू आहे. तो बोलत होता, आम्ही आता चीज पराठा बनवतो आहे, आणि त्याची अशी कॉमेंट्री चालूच होती. आणि जीव उठलेली तर तिला पण पाणी वगैरे प्यायला दिलं आणि त्या दोघांना सांगितलं, तुम्ही दोघं जण जाऊन जरा एक्सरसाइज करा, तोपर्यंत मी भांडी घासून घेते आणि चीज पराठा बनवून तुम्हाला देते. बटाटे पण उकडून झाले आणि मी आता कोणत्या पद्धतीत बनवते पराठे ते तुम्हाला दाखवते, चला. तर इथे 3 बटाटे मी उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि ते फोर्कच्या साहाय्याने चांगले स्मॅश करून घेते. स्मॅश करून झाल्यानंतर त्यामध्ये कट केलेली बारीक कोथिंबीर टाकते. त्याच्यानंतर ठेचलेलं आलं लसूण आणि काळं मीठ, त्याचबरोबर लाल तिखट, धणे जिरे पूड, मीठ, हळद, कसुरी मेथी ही मी भरपूर टाकते, कारण का तेवढीच ती त्यांच्या पण पोटात जाते. जर पालक असेल तर पालक पण टाकते आणि हे सर्व छान मिक्स करून घेते. त्यामध्ये ओवा, तीळ टाकते, पण माझ्याकडे नेमके आज ओवा, तीळ नव्हते म्हणून नाही टाकले. नंतर ते सारण मस्त मिक्स करून घेते. ते एकजीव होतं छानपैकी. मग मिक्स झाल्यानंतर त्यात गव्हाचं पीठ टाकते. ज्या प्रमाणात बटाट्यांचं सारण असतं त्या प्रमाणात कमी जास्त गव्हाचं पीठ लागू शकतं. त्यामुळे मी आधी पाणी मिक्स नाही करत. आधी त्यात सुकळ्यानेच कोरडं पीठ मळून घेते. पूर्णपणे मळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी लागेल त्याप्रमाणेच आपण मग त्याचा असा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा, जसा पराठ्याला आपल्याला नेहमी लागतो तसा. जर आधी पाणी टाकलं तर मग सैल पण होऊ शकतं. त्यानंतर मग पराठा लाटायला घेते मी आणि असा जाडसर पराठा लाटून घेते. आणि मी आधी चीज नाही टाकत. मी कोणत्या पद्धतीत चीज टाकते तुम्हाला दाखवते. पराठ्यानंतर छान दोन्ही साईडनी शिजवून घेतल्यानंतर मी अशी चीज क्यूब घेऊन किसणीवर करून घेते आणि नंतर फोल्ड करून मग मुलांना खायला देते. तर अशी आहे माझी सोपी पद्धत आलू चीज पराठ्याची. तर कशी वाटली माझी पद्धत? आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. बाय.